आशे मला तर असं वाटतंय धाकलं मला कृष्णाला तिकडच बंगल्यावर घेऊन गेला असत्याला. तसं झालं असेल तर चांगलंच आहे बघा. माझ्या लेकीचा संसार सुखाचा व्हायला पाहिजे. तिच्या आयुष्यातली सगळी संकट निघून गेली ना तर बरंच आहे. बघ आली कृष्णा. कृष्णे कुठं होती काय तू? काय झालं कृष्णे? राय नाही म्हणले का परत बंगल्यावर घेऊन जायला? कृष्णे कृष्णे रडू नकोस ग पोरी. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत. डोळं पुस बघू. मला सांग काय झालंय? आणखी काय व्हायचं बाकी राहिलंय मामे? अख्खं आयुष्यच इसकटलंय माझं. मला वाटलं नव्हतं ग माझं आणि रायाचं नातं आम्हाला या वळणावर घेऊन येईल. माझा राया मला एकटं सोडत. आमच्या बाबतीत सगळं अनपेक्षितच झालंय. माझं लग्न अनपेक्षित झालं. रायाला माझा लई राग यायचा, पण तोच राया माझ्यावर जीवा पाड प्रेम करायला लागला. हे अनपेक्षित होतं. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. आता कुठं आमचा संसार सुखाचा होईल असं वाटत असताना हे असं अनपेक्षित वळण आलं. माझा राया माझ्यापासून लांब गेला. हे सगळं का? हे सगळं माझ्यासोबत का घडतंय ग मामे? कृष्णे अगं काला कायच उत्तर नसतं पोरी. पण एक सांगेन, माझ्या लेकीनं कधीच कुणाचं काही वाईट केलं नाही. तेव्हा तिचं बी समद चांगलंच होणार आहे बघ. नको काळजी करू. अगं ही येळ वाईट आली बघ. ती बी निघून जाईल. कधी मामे कधी? यो काळ ही येळ निघून जाईल या भाबड्या आशेवर मी अजून किती दिवस जगू ग? रायानं देवीचं व्रत पूर्ण केलं. आता कुठे वाटलं आमच्या आयुष्यातलं सगळं दुःख संपून जाईल. आता आमचा संसार सुखाचा होईल. पण नाही, मला नाही वाटत माझ्या नशिबात सुख लिहिलंय. नाही कृष्णे असं नको बोलूस ग. अशी हिंमत हारून कसं चालेल? हा आता पतूर समध्या संकटांना उधळून लावलंस तू. धीरानं तोंड दिलंस आणि मग आताच असं धीर सोडून कसं चालेल सांग बघू. रायांचं तुझं प्रेम तुम्हाला एकमेकांच्या जवळ नक्की आणल बघ. विश्वास ठेव तुमच्या प्रेमावर. कुठलं प्रेम मामे? अगं हे कसलं प्रेम जे आम्हाला एकमेकांपासून लांब ठेवते, मनाविरुद्ध वागायला भाग पडते. हे प्रेम काय कामाचं ग? एवढं निस्वार्थ भरभरून प्रेम करून पण हेच वाटायला येणार असेल तर काय फायदा ग या प्रेमाचा? कधी कधी असं वाटतं की असं जगायचं असेल तर नकोच मला ही प्रेम. नको हे आयुष्य. हे असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. अगं अंतरा, मला वाटलं राया आता कृष्णाला घरी घेऊन येतो का काय, पण त्याने तिला आणलंच नाही या घरात. मी इतकी खुश आहे. वाव, आजचा दिवस एकदम छान आहे माहितीये का? हो ना, मला पण तसं वाटलं होतं. आई तर मम्मी नाही घरात. ती राय कृष्णाला परत घरात आणतोय की काय? ती परत येणार, घराचा ताबा घेणार आणि मम्मी मलाच ओरडणार. गुली आता तुला गाव राहणार? अगं अंतरा, मम्मी घरात नाही म्हटल्यावरती जबाबदारी माझ्यावरच आहे की कृष्णाला घरात नाही येऊ द्यायची. आता मम्मीला वाटेल की मी जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. संपला विषय. तू पार पाडली असशील, पण माझी जबाबदारी पार पाडायची बाकी आहे. रायाच्या आयुष्यातली कृष्णाची जागा मीच घेणार. काय? अरे म्हणजे या घरातली कृष्णाची जागा मीच घेणार असं म्हणायचं होतं मला. अगं पण अंतरा, जर कृष्णा घरात परत आली तर? अशी कशी? रायाने कृष्णाला आणलं नाही ना, म्हणजे नाही येणार ती आता घरी.
एक मिनिट, जर रायाला कृष्णाला घरी आणायचं नव्हतं तर मग बगाड्याचं व्रत पूर्ण कशासाठी केलं त्याने? अंतर ते काही असू दे, पण कृष्णा घरात आली नाही ना, ते सगळ्यात महत्वाचं. नाही, त्यापेक्षा हे व्रत रायाने नक्की कशासाठी केलं हे कळणं जास्त महत्वाचं आहे. तू जर माझ्या संग राहिलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. कृष्ण, आपण कधीच या रस्त्यानं सोबत नाही चालू शकत. आपलं रस्तं वेगवेगळं आहेत. कृष्णे, हात धुवून जेवायला बस बघू, चल. नाही मामी, मला भूक नाहीये. कृष्णे, अगं अशी कशी भूक नाही? हा, सकाळपासून तू कायच खाल्लं नाहीस. ती काय नाही, तू हात धुवून जेवायला चल बघू आधी. मामी, खरंच भूक नाहीये मला. अगं असं उपाशी राहून कसं चालेल? हा, तू वाईस बी काळजी घेणं झाले स्वतःची. कृष्णे, माझ्यासाठी वाईस खाऊन घे. खातेस ना? मामी, नको की ग हट्ट करूस. मला खरंच भूक नाहीये. जा, तू जाऊन जेवून घे. हे बघ मामी, माझ्या काय घशाखाली घास उतरायचा नाही. राया दिवसभर जेवला नाही आणि व्रत पूर्ण करून पण त्यानं उपवास सोडताना काही खाल्लं नाही, तसाच घरी निघून गेलाय तो. आता त्यानं काय खाल्लं असेल नसेल मला नाही माहित, पण तो तिकडे जेवला नसताना मी कशी जेवू? कृष्णे, बंगल्यावर लई माणसं आहेत, त्यांची काळजी घ्यायला. ते त्यासनी नाही उपाशी राहू देणार. आणि तू असं उपाशी राहून ते तुला घ्यायला येतील असं वाटतंय का तुला? हा, अगं तू उपाशी राहील त्यासनी आवडेल का? तूच सांग बरं. मला त्याचं नाही माहित, पण आता खरंच भूक नाहीये. कृष्णे, अगं काय ऐकत नाहीस तू? वाईच ऐक माझं. अन्नावर नको असं राग काढू. अजून राया आला नाही. काय झालं गाई? कोणाची वाट बघतेस? आता कोणाची वाट बघणार? एकच आहे, ती लवकर या घरात यावशी वाटते. राया अजून आला नाही बघ कृष्णाला घेऊन. काय? अगं पण यात्रेमधून तर ते आपल्या आधी निघाले होते. मला वाटलं पोचले असतील. नाही ना, अजून आला नाही. त्याचीच वाट बघतीये मी. कधी एकदा माझी कृष्ण घरी येतेय असं झालंय मला. येतील आई. एखाद्या वेळेस आहे ना, कृष्णाचं सामान आणायला तिच्या मामा मामीच्याकडे गेले असतील आणि तर सासरी गेले तर पाहुणचार होणार की नाही? मग तरी पण माझ्या मनाच्या शांतीसाठी त्याला फोन करून विचारतोस का ती दोघं कुठे आहे ती? तसं झालं तर लई झाक होईल बघ. तू त्याला फोन लावून विचार कुठे आहे म्हणून. बर, कर. तो बघ राया आला. काय? कृष्ण कुठे? नाही आणलं मी तिला. आता न आणायला काय झालं? राया, कृष्णाला न आणायला काय झालं? आम्ही काहीतरी विचारतोय, आम्हाला उत्तर द्या. आता तर तुम्ही त्या बगाडचा हट्टही पूर्ण केला, मग का नाही आणलं कृष्णाला? भाऊ, गुरुजींनी सांगितलंय कृष्णाच्या जीवाला अजून बी धोका आहे. ती जर माझ्यासोबत बायको म्हणून या घरात आली, माझ्यासोबत राहिली तर ती जगणार नाही म्हणून. बस, खूप ऐकून घेतलं आम्ही. आता आम्ही ऐकून घेणार नाही. कुणाच्या श्रद्धेला ठेच लागू नये म्हणून आम्ही काही बोलत नव्हतो, पण आम्ही बोलणार. काय? या असल्या भाकड कथांवर आमचा आधी विश्वास नव्हता, आताही नाहीये आणि पुढे सुद्धा नसणार आहे. आई बघ,
बघ तुझा नातू काय करतोय, जग कुठे चाललं आणि ह्याचं काय चाललंय. म्हणून आई याने उच्च शिक्षण घ्यावं म्हणून आम्ही आग्रह धरत होतो. आलं ध्यानात आता. या असल्या भाग्यतांवर विश्वास ठेवून स्वतःचा संसार उधळायला निघालात तुम्ही. अहो जगात सगळीकडे त्या पत्रिका बघून संसार होतात का? चला जे झालं ते झालं, जाऊन कृष्णाला घेऊन ये. भाऊ माझी किती बी इच्छा असली तरी मी तिला आणू शकत नाही. मला माफ करा. आजपर्यंत तुमचे सगळे हट्ट आम्ही पूर्ण केले, पण आता नाही. तुम्हाला त्या देवीचं व्रत करायचं होतं, आम्ही मध्ये पडलो नाही, कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास होता. तुम्ही जे काही कराल ते विचारपूर्वक करा. पण आता तुम्ही चुकताय राया. असल्या थोतांड भाकीतांवर विश्वास ठेवू ना तुम्ही एका पोरीचं आयुष्य बर्बाद करायला निघालात. मला वाटलं होतं आजला तुम्हाला अक्कल येईल, पण नाही. तुमचं तर ते भाकीतच चालू आहे. भाऊ मला सगळं पटतंय तुमचं. जसा तुमचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये तसा माझा बी नव्हता. पण मी तरी काय करू भाऊसाहेब. मला माझं प्रेम गमवायचं नाहीये. कृष्णाच्या बाबतीत जे काय घडतंय ते बघून आता भीती वाटायला लागलीये मला. तिच्या जीवाला धोका असताना मी कसा शांत राहू तुम्हीच सांगा. मला माझ्या परीनं ह्या सगळ्यातनं मार्ग काढू द्या. तिच्या आयुष्यासाठी मला प्रयत्न करू द्या. मला अडवू नका. अरे भाऊ, रायने ठरवलं ना, मग त्या पाठीमागं काहीतरी विचार करूनच ठरवलं असेल ना. अरे त्याचं आपल्यापेक्षा जास्त प्रेम आहे कृष्णावर. तो तिला असं दुःखात नाही ठेवू शकत. यांचं कृष्णावर प्रेम आहे आम्हाला नाही वाटत. अरे भाऊ, त्याच्यावर असं अविश्वास दाखवू नकोस. आधीच त्याने इतके दिवस काय बी खाल्लं नाही. त्याला 2 घास सुकाचे खाऊ दे. चला मी ताट वाढते. नाही भूया, तुम्ही जेवून घ्या. मला भूक नाही. राया, आई ह्या पोराचा हा हट्टीपणा आम्हाला आवडत नाही. मला तुझ्यापासून लांब नाही राहायचंय कृष्णा. पण माझा नाईलाज आहे. आयुष्य लई मोठा खेळ खेळतंय माझ्यासोबत. काहीच नाही करू शकत. असं कसं म्हणतोस तू राया? तू काहीच करू शकत नाहीस. तू जे कृष्णासाठी केलंयस, लई कमी माणसं आपल्या प्रेमासाठी करतात. तुझं प्रेम खरं आहे पोरा, आणि खऱ्या प्रेमापुढं जगातल्या समध्या गोष्टी हारत्यात. खऱ्या प्रेमात लई ताकद असती बघ. सावित्रीने आणलाच की सत्यवानाचा जीव परत. ते कशाच्या जोरावर? फक्त प्रेमाच्या. खऱ्या प्रेमापुढं नियती बी हार मानती राया. खरंच भुयाजी असं होईल? नियती खरंच हार मानेल का आमच्या प्रेमापुढं? तुझं प्रेम त्या नियतीला हार मानायला भाग पाडल. पण भुयाजी, गुरुजी म्हणलेत की माझं प्रेमच कृष्णासाठी संकट आहे. मी जितकं तिच्यापासून लांब राहील तितकीच ती सुखरूप राहील. चुकतोयस तू राया.
उलट तू कृष्णा आणि काळ्याच्या मध्ये ढाल बनून उभा आहेस. काळाचा वार तिच्यापर्यंत पोचू दिना झालायस. कृष्णावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा तूच तिला या समन्यामधून वाचवलंयस. अगदी लांबचं कशाला, आजच बघ ना, जत्रेत कृष्णाचा जीव गेला असता पण ती वाचली. ही समज कशामुळे राया? हा योगायोग नव्हता, तुझे देवावरची श्रद्धा आणि प्रेमाची ताकद यामुळे घडलंय. ही आजी ते आज टळलंय, उद्या परत संकट येणार नाही कशावर. येऊ दे की परत. म्हणून तू कृष्णाचा हात सोडून देणं कितपत योग्य आहे? तू आणि कृष्णा एकमेकासाठी बनलायत. तुम्ही एक असाल ना तर तुम्हाला कोण बी काय बी करू शकत नाही. हा विश्वास आहे माझा. त्यामुळं तू नको लय काळजी करूस. चल वाईस 2 घास खाऊन घे. नाही पू आजी, मला ग खरंच भूक नाही. बघ तुला कृष्णाची शपथ आहे राया. आजी चल. हे कसलं प्रेम आहे राया, जे एकमेकांना जवळ आणायचं सोडून लांब करते. प्रेमात दोघांनी एकत्र राहणं महत्वाचं नसतं कृष्ण, तर ती दोघं कुठं पण असोत त्यांच्यात प्रेम टिकून राहणं जास्त महत्वाचं असतं. माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही कृष्ण. या व्रताने तुम्ही मृत्यूला फक्त पुढे ढकललंय, त्याच्यावर विजय प्राप्त नाही केला. काळ आला होता पण वेळ नव्हती आली. तूच सांग अजून काय करू मी म्हणजे तुझं समाधान होईल. तुझ्यासाठी कौल लावला, उपवास केला, बगाड्या झालो, एवढं अवघड व्रत केलं कशासाठी? मला वाटलं तू माझ्या बाजूने कौल दिलायस म्हणजे तुला माझं कृष्णावरचं प्रेम कळालं असेल, पण नाही. तुला काय आनंद मिळतो ग लोकांचं असं दुःख बघून? तू जागृत आहेस सगळे म्हणतात, मग तुला माझं आणि कृष्णाचं प्रेम का कळना झालंय? कृष्णासारख्या एवढ्या चांगल्या पोरीच्या आयुष्याचा का खेळ मांडलायस तू? तिनं काय बिघडवलंय तुझं? मी कुठं कमी पडत असेल तर तसं सांग. परत एकदा जीवाची बाजी लावायला मी तयार आहे, पण तू जागी हो, उठ, स्वतःचं अस्तित्व दाखव, नाहीतर परत कधीच आयुष्यात तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा राया त्याच्या कृष्णावरती जीवापाड प्रेम करतो. कुणी किती बी प्रयत्न केला तिचा जीव घ्यायचा तरी बी मी कृष्णासमोर ढाल बनून उभा आहे. तिच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही मी. तुझं व्रत पुरं केलंय, काय बी झालं तरी तुला कृष्णाचा जीव वाचवावाच लागल, त्याच्यावर काहीतरी उपाय काढावाच लागल. आणि जर तू उपाय नाही काढलास, जर माझ्या कृष्णाला काय झालं तर परत कधीच आयुष्यात तुझं तोंड नाही बघणार, तुझ्या देवळाची पायरी चढणार नाही, हा शब्द आहे रायाचा.